नमस्कार. योग वसिष्ठ काय प्रचंड आणि म्हणजे खूप खोल ग्रंथ आहे हा. खरंय. आज आपण जरा यात खोलवर जाऊया. विशेषतः त्याचं जे दुसरं पुस्तक आहे मुमुक्षु व्यवहार प्रकरण, त्यातील पहिल्या 4 अध्यायांवर आपण बोलू. हो, आपल्याकडे या अध्यायांवरच्या काही नोट्स आहेत आणि त्यावरची चर्चा पण आहे थोडी. बरोबर. मग या सगळ्यातून आपल्याला काय बघायचंय तर एका खऱ्या साधकाची म्हणजे ज्याला मुक्तीची अगदी अंतिम सत्याची तीव्र ओढ लागलीय अशा मुमुक्षुची लक्षणं काय असतात. अगदी बरोबर. आपलं ध्येय हेच आहे की या अध्यायांमध्ये ज्या कथा आहेत, उदाहरणार्थ राम आणि शुकदेव यांच्या कथा किंवा वसिष्ठांची शिकवण, या सगळ्यामधून आपण हे समजून घेऊ की बाबा मुक्तीसाठी खरंच कोण तयार आहे, त्याचं मन कसं असतं, काय भावना असतात त्याच्या मनात. आणि सुरुवातच किती जबरदस्त आहे नाही का. राम आणि शुकदेव दोघेही काही साधेसुधे नाहीत आहेत. अजिबात नाही. एका बाजूला राजकुमार राम, ज्याच्याकडे सगळं ऐश्वर्य आहे, सगळं काही आहे, आणि दुसऱ्या बाजूला शुकदेव, व्यासांसारख्या महाज्ञानी ऋषींचे पुत्र, म्हणजे ज्यांना आपण म्हणू शकतो की जन्मजात ज्ञान आहे. हो. तरीही दोघांनाही मार्गदर्शनाची गरज वाटते, एका गुरुची गरज भासते. शुकदेवांना तर व्यासमुनी स्वतः राजा जनकाकडे पाठवतात. बरोबर. आणि रामाच्या मार्गदर्शनासाठी ते प्रत्यक्ष विश्वामित्र ऋषी वसिष्ठांना विनंती करतात. म्हणजे यातून काय दिसते? यातून आहे ना साधकाच्या प्रवासातली एक अत्यंत महत्वाची पहिली पायरी दिसते. बघ, दोघांनाही कुठेतरी जगाचं स्वरूप, त्यातलं दुःख हे आतून जाणवलेलं होतं, अंतर्ज्ञानाने कळलं होतं. पण ते ज्ञान कसं होतं? एकतर फक्त डोक्यातला विचार होता किंवा अगदी अस्पष्ट जाणीव होती. मनाला पूर्ण समाधान, ती खरी शांती नव्हती मिळाली. अच्छा. इथेच साधकाच्या त्या सुरुवातीच्या अवस्थेचं बीज आहे, म्हणजे तीव्र भ्रमनिरास आणि जिज्ञासा, डिसइल्युशनमेंट अँड इन्क्वायरी आपण म्हणू शकतो. म्हणजे आता रामाचं बघायचं झालं तर त्यांना जगाची निरर्थकता, क्षणभंगुरता याची बौद्धिक जाणीव झाली होती. हो. संपत्ती, सत्ता, नातीगोती या सगळ्यात काहीतरी कमी आहे हे त्यांना जाणवत होतं. पण तरीही मन स्थिर नव्हतं, मनात शंका होत्या. अगदी. आणि हे काही त्यांचं एकट्याचं दुःख नव्हतं, तर जगाच्या एकूण स्वरूपाबद्दलचीच एक खोल अस्वस्थता होती त्यांच्या मनात. बरोबर. आणि शुकदेवाचं उदाहरण तर आणखी वेगळं आहे. त्यांना जगातील सुखांबद्दल तीव्र उदासीनता होती, ज्याला आपण विराग म्हणतो ना. हो, विराग. तो अगदी स्पष्ट होता त्यांच्यात. खरं तर त्यांना वडिलांकडून म्हणजे व्यासांकडून आणि स्वतःच्या चिंतनातून सत्याचं स्वरूप कळलेलं होतं. पण तरीही एक प्रकारची अस्वस्थता होती, काहीतरी अपूर्ण आहे असं वाटत होतं. या दोन्ही उदाहरणांमधून एक समान धागा दिसतो, तो म्हणजे जगातल्या क्षणभंगूर सुखांबद्दलची तीव्र नावड किंवा अरुची. यालाच योग वशिष्ठ विराग म्हणतं. हे काही साधं दुःख नाहीये, ही एक खोल जाणीव आहे की आपण ज्याच्या मागे धावतोय ना, ते सुख खरं नाही, ते टिकणारं नाही. विराग हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण योग वशिष्ठ याला किती महत्त्व देतं? खूप जास्त. आपल्या नोट्समध्ये पण आहे बघ की साधक या वरवरच्या सुखांना, या आसक्तीला अक्षरशः रोग समजतो. रोग? हो. त्याला जगाची क्षणभंगुरता म्हणजे ट्रान्झियन्स आणि त्यातले दोष अगदी स्पष्ट दिसू लागतात. संपत्ती ही सगळ्या अनर्थाचं मूळ वाटते. इंद्रिय सुख शेवटी दुःखाकडेच नेतात असं वाटतं. आयुष्य म्हणजे पाण्यावरचं बुडबुड आहे, इतकं क्षणिक. पण ही फक्त निराशावादी भावना नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. ही सत्याच्या जवळ नेणारी पहिली पण अत्यंत महत्वाची पायरी आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा विराग फक्त निष्क्रिय उदासीनतेत बदलून चालत नाही. बरोबर. कारण आपण बघतो की राम आणि शुकदेव दोघेही फक्त उदासून बसले नाहीत. नाही. त्यांच्या मनात प्रश्न आलेत. शुकदेवाने तर व्यासांना थेट विचारलं, जगाचा हा सगळा गोंधळ, हे दुःख येतं कुठून आणि ते शांत कसं होऊ शकतं? ही जी चौकशी आहे, हा विचार आहे, सत्यासाठीची तळमळ, हे खूप महत्वाचं आहे नाही का? आपल्या नोट्समध्ये सुद्धा विचार यावर खूप भर दिलाय. अगदी. हीच ती दुसरी पायरी आहे, जिज्ञासा. नुसता भ्रमनिरास पुरेसा नाही, त्यातून सत्याच्या शोधाची तीव्र इच्छा निर्माण व्हायला हवी. ही काही वरवरची उत्सुकता नाही, ही अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपड आहे. मी कोण? हे जग काय आहे? या दुःखाचं कारण काय? या प्रश्नांनी साधकाला अस्वस्थ केलं पाहिजे. आणि जेव्हा ही तीव्र जिज्ञासा आणि तीव्र विराग एकत्र येतात, तेव्हा साधक खऱ्या अर्थाने मार्गदर्शनासाठी तयार होतो. आणि इथेच मग गुरुची भूमिका येते. अच्छा, म्हणजे जरी आपल्याला आतून काहीतरी कळलं असलं तरी त्या ज्ञानाला पुष्टी मिळणं, ते स्थिर होणं महत्वाचं आहे. हो ना.
जसं आपण सुरुवातीला म्हटलं, शुक आणि राम दोघांनाही गुरुची गरज लागली. विश्वामित्रांनी रामाच्या बुद्धीचं कौतुक केलं, म्हणाले की तुझी बुद्धी आरशासारखी स्वच्छ आहे. पण तरीही खरी मानसिक शांती मिळवण्यासाठी वसिष्ठांकडून उपदेश घेणं गरजेचं आहे असं ते सांगतात. बरोबर. हो, हे खूप महत्वाचं आहे. बघ, गुरु काय करतो? अनेकदा गुरु तेच सांगतो जे शिष्याला आधीपासून कुठेतरी आतून जाणवलेलं असतं. पण गुरुच्या शब्दांनी, त्यांच्या अनुभवाच्या अधिकाराने त्या ज्ञानाला एक प्रकारची स्थिरता मिळते. शिष्याच्या मनात ज्या अगदी सूक्ष्म शंका उरलेल्या असतील, ज्या त्याला स्वतःला पण कळल्या नसतील कदाचित, त्या दूर होतात. अच्छा. गुरु फक्त माहिती देत नाही, तो शिष्याच्या मनात जे सत्य आधीच आहे त्याला जागं करतो, त्याला पुष्टी देतो आणि त्या सत्यात मन स्थिर कसं करायचं याचा मार्ग दाखवतो. शुकदेवाच्या बाबतीत हेच झालं. जनक राजाने त्यांना तेच ज्ञान सांगितलं जे त्यांना व्यासांकडून मिळालं होतं. पण जनकाच्या अनुभवाच्या शब्दांनी त्यांच्या मनाला पूर्ण शांती आणि पक्का विश्वास मिळाला. पण गुरु भेटला आणि उपदेश मिळाला म्हणजे झालं असं नाही ना? नाही, अजिबात नाही. तो उपदेश घेण्यासाठी, तो आतमध्ये मुरण्यासाठी साधकामध्ये काहीतरी पात्रता, काही गुण पण पाहिजेत ना? नक्कीच. इथे पुन्हा शुकदेवाचं उदाहरण येतं समोर. जनकाने त्यांची जी परीक्षा घेतली, ती परीक्षा काय सांगते आपल्याला? ती परीक्षा साधकाच्या सगळ्यात महत्वाच्या गुणाची कसोटी पाहते. तो गुण म्हणजे विराग किंवा विरक्ती, डिटॅचमेंट. जनकाने काय केलं? पहिलं म्हणजे त्यांनी शुकदेवांना 7 दिवस राजवाड्यात घेतलंच नाही, बाहेरच थांबवून ठेवलं. अरे बापरे. मग पुढचे 7 दिवस आत घेतलं, पण पूर्ण दुर्लक्ष केलं, जणू काही ते तिथे नाहीयेतच. आणि मग शेवटच्या 7 दिवसांत मात्र खूप आदर सत्कार केला. ही कशाची परीक्षा होती? ही त्यांच्या धैर्याची, म्हणजे पेशन्स आणि निश्चयाची, डिटर्मिनेशनची परीक्षा होती. अपमान झाला तरी आणि सन्मान झाला तरी मन स्थिर राहतं का, हे बघायचं होतं. अगदी बरोबर. आणि त्यानंतर काय? जेव्हा त्यांना आत घेतलं तेव्हा त्यांना सगळ्यात उत्तम ऐशारामाच्या वस्तू दिल्या. उंची जेवण, सुगंधी द्रव्य, सुंदर स्त्रियांचं नाचगाणं. कशासाठी? मोहात पाडण्यासाठी. हो, त्यांच्या इंद्रिय सुखांबद्दलच्या उदासीनतेची परीक्षा घेण्यासाठी. मोह निर्माण करून पाहिलं की मन डगमगतंय का? आणि शुकदेवांची प्रतिक्रिया काय होती? ग्रंथात म्हटलंय ते दोन्ही परिस्थितीत दुर्लक्षाच्या आणि ऐशारामाच्या कसे राहिले. वाऱ्याच्या झोतांनी न डगमगणाऱ्या खडकासारखे स्थिर. बरोबर. शांत आणि मनात पूर्णपणे समाधानी. ना त्रासांना विचलित झाले, ना मोहांनी खेचले गेले. ही खरी विरक्ती. हीच खरी कसोटी आहे. नुसतं तोंडाने मला कशातच रस नाही म्हणणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्ष प्रसंग समोर आल्यावर मन स्थिर ठेवणं ही खरी विरक्ती. आणि याचं महत्त्व काय? कारण योग वसिष्ठ स्पष्ट सांगतं की उपदेश तेव्हाच लागू पडतो जेव्हा तो योग्य पात्र असलेल्या शिष्याला दिला जातो, ज्याचं मन शांत आहे, ज्याला जगाबद्दल खरीखुरी तीव्र विरक्ती आहे. नाहीतर काय होतं? काय होतं? एक उदाहरण दिले बघ. जसं चामड्याच्या किंवा खराब भांड्यात ठेवलेलं दूध कसं खराब होतं, हो, तसंच अयोग्य किंवा तयार नसलेल्या माणसाला दिलेलं ज्ञान वाया जातं, उलट ते हानिकारक पण ठरू शकतं. म्हणजे साधकाचं मान कसं पाहिजे? निष्कलंक आणि आरशासारखं स्वच्छ. विश्वामित्रांनी रामाबद्दल वापरलेले शब्द आठवले मला? अगदी. असा आरसाच सत्याचं प्रतिबिंब स्पष्टपणे घेऊ शकतो. बरोबर. आणि या विरक्तीबरोबरच आपल्या नोट्समध्ये इतर काही आवश्यक गुणांचा पण उल्लेख आहे. मनःशांती, शांती, समाधान, संतोष आणि ज्ञानी लोकांची संगती, सत्संग. शांती, संतोष, सत्संग. हो, शांती म्हणजे मनात उगाच कल्लोळ नसणं. संतोष म्हणजे जे आहे त्यात समाधानी असणं, अजून हवं असं न करणं. आणि सत्संग म्हणजे अशा लोकांबरोबर राहणं जे स्वतः ह्या मार्गावर पुढे गेलेत. त्यांच्या ऊर्जेतून, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, योग्य दिशा मिळते. हे सगळे गुण साधकाला त्याचा जो अवघड प्रवास आहे त्यात टिकून राहायला मदत करतात. ठीक आहे, म्हणजे साधकाकडे भ्रमनिरास हवा, जिज्ञासा हवी, तीव्र विरक्ती हवी आणि सोबत शांती, संतोष, सत्संग हे गुण पण असायला हवेत. हो. मग गुरुच्या मार्गदर्शनाने तो पुढे जातो. पण इथे एक मोठा म्हणजे वैचारिक पेच येतो मनात. अध्याय 3 मध्ये वसिष्ठ सांगतात की हे सगळं जग म्हणजे फक्त एक माया आहे, एक मानसिक प्रक्षेपण म्हणजे मेंटल प्रोजेक्शन, जणू काही स्वप्नातलं शहर किंवा मृगजळ. बरोबर. आता जर हे जग खरं नाहीच, तर मग यात राहून प्रयत्न का करायचे?
एफर्ट का घ्यायचा, कर्म का करायचं, सगळं सोडून का नाही द्यायचं, हा प्रश्न पडतोच ना. अगदी स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि योग वशिष्ठ याचं खूप सुंदर उत्तर देतं. बघ, जरी अंतिम सत्याच्या दृष्टीने जग हे मनाचं प्रक्षेपण असलं तरी त्या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी त्याच भ्रमाच्या चौकटीत राहून प्रयत्न करणं आवश्यक आहे. यालाच पुरुषार्थ म्हटलंय, सेल्फ एफर्ट. पुरुषार्थ. हो, जग मायावी आहे हे कळणं म्हणजे निष्क्रिय होऊन बसणं नव्हे. उलट हे कळल्यावरच खरा योग्य दिशेने प्रयत्न सुरू होतो. पुरुषार्थ म्हणजे स्वतःचे प्रयत्न. पण आपण अनेकदा नशिबाला किंवा दैवाला दोष देतो ना. हो, देतो. वसिष्ठ काय म्हणतात याबद्दल? दैव श्रेष्ठ की पुरुषार्थ? वसिष्ठ दैवाचं अस्तित्व नाकारत नाहीत. फेट किंवा डेस्टिनी आहे हे ते मानतात, पण ते अगदी स्पष्टपणे सांगतात की पुरुषार्थ हा दैवापेक्षा जास्त बलवान आहे. खरंच? हो, अध्याय 4 मध्ये ते जोर देऊन सांगतात की यश हे योग्य प्रयत्नाने मिळतं, केवळ नशिबाने नाही. या जगात योग्य प्रकारे प्रयत्न केल्यास सर्व काही प्राप्त करता येतं, असं एक अत्यंत आश्वासक वाक्य आहे त्यात. अरे वा. याचा अर्थ काय की आपण आपल्या परिस्थितीचे फक्त बळी नाही आहोत. आपल्या प्रयत्नांनी आपण आपलं भविष्य घडवू शकतो. हे तर एकदम वेगळं वाटतंय. म्हणजे भूतकाळातल्या कर्मांचे जे परिणाम आहेत, ज्याला आपण नशीब म्हणतो, त्यावर पण मात करता येते. हो, नक्कीच. योग वसिष्ठानुसार वर्तमान कर्म भूतकाळातील कर्मापेक्षा अधिक प्रभावी ठरते. पण अट काय? ते योग्य निश्चयानं, विवेकानं आणि सातत्याने केलं पाहिजे. भूतकाळातले संस्कार किंवा सवयी, ज्यांना वासना म्हणतात, त्या आपल्या वागण्यावर परिणाम करतात हे खरंय. पण जाणीवपूर्वक केलेले आत्ताचे प्रयत्न त्या सवयींना बदलू शकतात, त्यांचं बळ कमी करू शकतात. म्हणजे नशिबाला दोष देत बसू नका. हो, वर्तमानात योग्य प्रयत्न करा, यावर भर आहे. म्हणजे मायेतून बाहेर पडायला मायेतल्याच साधनांचा, प्रयत्नांचा वापर करायचा. जसं म्हणतात ना, काट्याने काटा गाडणं. अगदी तसंच. साधना म्हणजे काय? शिस्तबद्ध, जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न. हा प्रयत्न स्वतः जरी जगाचा, मायेचाच भाग असला तरी तोच मायेचा भ्रम दूर करायला लागतो. मनाला शुद्ध करायला, सत्याच्या अनुभवासाठी तयार करायला तोच आवश्यक आहे. उदाहरण कसं देता येईल याचं? जसं बघ, आपल्याला नदी पार करायला नाव लागते, ती नाव स्वतः पाण्यावरच तरंगते ना. हो. तसंच मायेच्या पलीकडे जायला मायेतल्याच विवेकपूर्ण प्रयत्नांची म्हणजे पुरुषार्थाची गरज आहे. पण हे प्रयत्न कसे असावेत? म्हणजे जगात यशस्वी व्हायला आपण जसे प्रयत्न करतो तसे? नाही, इथे फरक आहे. साधकाचे प्रयत्न हे जगातलं काहीतरी मिळवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी नसतात. मग कशासाठी असतात? ते आत्मज्ञान मिळवण्यासाठी असतात, मनातले भ्रम आणि आसक्ती दूर करण्यासाठी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे प्रयत्न निष्काम भावनेनं करायला हवेत. निष्काम कर्म. हो. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता. बरोबर. कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता केवळ आपलं कर्तव्य म्हणून किंवा साधनेचा भाग म्हणून कर्म करणं. आपल्या नोट्समध्ये व्यासांचं उदाहरण आहे बघ. हो आहे. ते जीवनमुक्त होते, तरीही जगाच्या कल्याणासाठी कर्म करत राहिले. पण त्यात त्यांची कोणतीही वैयक्तिक आसक्ती म्हणजे अटॅचमेंट नव्हती. हे तर गीतेतल्या निष्काम कर्मासारखंच आहे. म्हणजे साधक जगात राहतो, कर्म करतो, पण त्यापासून अलिप्त राहतो. अगदी. कारण त्याला आता जगाच्या त्या मायावी स्वरूपाची जाणीव झाली आहे. बरोबर. तो कर्म करतो, पण कर्माच्या फळात अडकत नाही. तो जगात वावरतो, पण जग त्याच्या मनात घर करत नाही. मग या सगळ्या प्रवासाचा शेवट काय? या साधनेचं, या पुरुषार्थाचं, या विरागाचं अंतिम ध्येय काय आहे? अंतिम ध्येय अर्थातच मोक्ष आहे. मुक्ती, लिबरेशन, म्हणजे सगळ्या प्रकारच्या बंधनांपासून, दुःखांपासून, अज्ञानापासून कायमची सुटका. योग वसिष्ठामध्ये 2 प्रकारच्या मुक्तींबद्दल सविस्तर चर्चा आहे. हो, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. काय फरक आहे नेमका? जीवनमुक्ती म्हणजे जिवंत असतानाच मुक्तीचा अनुभव घेणं. व्यास ऋषी हे याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ते जगात राहतात. हो, जीवनमुक्त व्यक्ती जगात राहून अगदी सामान्य माणसांसारखी दिसणारी कामं करू शकते. त्यांची कर्तव्य, जी कदाचित त्यांच्या प्रारब्ध कर्मामुळे असतील, म्हणजे ज्या कर्माचं फळ भोगायला सुरुवात झालीये, किंवा केवळ जगाच्या कल्याणासाठी असतील, ती ते पार पाडतात. पण मग फरक काय असतो? त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असतो. ते हे सगळं अहंकाराशिवाय, आसक्तीशिवाय करतात, जणू काही लहान मुलाचा खेळ किंवा लीला अशा भावनेनं.
त्यांचं मन पूर्ण शांत, स्थिर आणि सत्यात स्थिर झालेलं असतं. त्यांना सुखदुःखाचे प्रसंग स्पर्श करत नाहीत. ते साक्षी भावाने सगळं बघतात. आणि विदेहमुक्ती? विदेहमुक्ती म्हणजे शरीर सोडल्यानंतर मिळणारी अंतिम मुक्ती. शुकदेवांनी ही अवस्था प्राप्त केली. अच्छा. जेव्हा जीवनमुक्ताचं प्रारब्ध कर्म संपतं आणि तो शरीर सोडतो, तेव्हा त्याचं जे वैयक्तिक अस्तित्व असतं ते परमात्म्यात पूर्णपणे विलीन होतं. त्याची वेगळी ओळख उरत नाही. कसं उदाहरण दिलं यासाठी? स्रोत सांगतात, जसा तेलाशिवाय दिवा विझून जातो किंवा पाण्याचा थेंब सागरात मिसळून एकरूप होतो, तशी शुकदेवांची अवस्था झाली. तिथे पुनर्जन्माचं चक्र पूर्णपणे थांबतं. म्हणजे साधक या दोन्हीपैकी कोणत्याही स्थितीसाठी प्रयत्न करतो, जिथे इच्छा, द्वेष, भीती, शंका या सगळ्यांपासून तो पूर्णपणे सुटतो. हो, आणि एका अढळ, कायम टिकणाऱ्या आंतरिक शांती आणि परमतत्वाशी एकरूपतेच्या अवस्थेला पोचतो. तो जगाच्या द्वंद्वांच्या पलीकडे जातो म्हणायचं. मान, अपमान, जय पराजय, सुख दुःख या सगळ्याकडे तो समत्व भावाने म्हणजे सारखेपणानं पाहू लागतो. हीच खरी मुक्तीची अवस्था आहे. तर या चर्चेतून योग वसिष्ठाच्या सुरुवातीच्या अध्यायांनुसार एका खऱ्या साधकाचं, एका मुमुक्षूचं एक स्पष्ट चित्र उभं राहतंय. सुरुवात होते जगाच्या क्षणभंगुरतेच्या जाणीवेनं आणि तीव्र भ्रमनिरासानं, म्हणजे विराग. बरोबर. पण ती फक्त निष्क्रियता नाहीये, तर त्यातून सत्यासाठीची तीव्र जिज्ञासा म्हणजे विचार निर्माण होतो. अगदी. साधकाला आतून काही गोष्टी कळलेल्या असल्या तरी मनाच्या पूर्ण शांतीसाठी आणि ज्ञानाच्या पुष्टीसाठी त्याला गुरूची गरज असते. आणि तो गुरूचा उपदेश घेण्यासाठी पात्र असावा लागतो. त्याच्यात तीव्र विरक्ती हवी, जी कठीण परीक्षांमधून पण टिकून राहते. हो. त्याचं मन शांत, शांती, समाधानी, संतोष आणि ज्ञानासाठी तयार असावं लागतं, ज्यासाठी सत्संग मदत करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जग मायावी आहे हे कळल्यावर पण तो नशिबाला दोष देत बसत नाही, तर स्वतःच्या प्रयत्नांवर पुरुषार्थ पूर्ण विश्वास ठेवतो. त्याला पक्क माहीत असतं की आत्ताच्या प्रयत्नांनी भूतकाळातल्या कर्मांवर आणि सवयींवर मात करता येते. आणि त्याचं अंतिम ध्येय असतं मोक्ष, जीवनमुक्ती किंवा विदेहमुक्ती, म्हणजे इच्छा, आसक्ती आणि द्वंद्वांच्या पलीकडची ती कायमची शांती आणि परमतत्वाशी एकत्वाची अवस्था. बरोबर. मला वाटतं या काही फक्त हजारो वर्षांपूर्वीच्या कथा नाहीयेत. नाही, नक्कीच नाही. आजच्या काळात पण जो कोणी वरवरच्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन जीवनाचा खोल अर्थ शोधायला बघतोय, त्याच्या प्रवासातल्या ह्या मानसिक आणि भावनिक अवस्थांचं हे किती सखोल विश्लेषण आहे. खरंय. आजच्या माहितीच्या या गोंधळात जिथे इतके विचारप्रवाह आपल्याला खेचत असतात, तिथे योग वशिष्ठातली ही स्पष्टता खरंच क्षण देऊ शकते. निश्चितच. हे फक्त तात्विक विवेचन नाही, तर एका साधकाच्या आतल्या बदलाची प्रक्रिया आहे. त्याची तयारी कशी असावी, त्याचा मार्ग कसा असावा, त्याचं ध्येय काय असावं, याचं एक सविस्तर मार्गदर्शन आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण व्यासांचं उदाहरण बघितलं, ते जीवनमुक्त होते. हो. पण आपल्या स्रोतांमध्ये असा पण उल्लेख आहे की जगाच्या कल्याणासाठी, जसं की महाभारत किंवा पुराण लिहिण्यासाठी त्यांनी अनेकदा पुनर्जन्म घेतला. आहे असा उल्लेख. मग जर मुक्ती म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका, तर मग एक मुक्त आत्मा जरी तो अहंकाराशिवाय कर्म करत असला तरी तो या चक्रांच्या अधीन कसा राहू शकतो? हा एक खूप गहन आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं तर. यातून जीवनमुक्ताच्या कर्माचं स्वरूप, त्यामागचा हेतू, ज्याला अनेकदा ईश्वरी लीला किंवा फक्त कर्तव्य पालन म्हणतात, त्यावर प्रकाश पडतो. म्हणजे त्यांचं जगात राहणं आणि कर्म करणं हे बंधनामुळे नसतं. कदाचित नाही. ते कदाचित मोठ्या वैश्विक योजनेचा भाग असू शकतं किंवा प्रारब्ध कर्माचा तो एक भाग असतो जो भोगावाच लागतो. म्हणजे मुक्ती म्हणजे कर्मापासून पूर्ण सुटका की कर्माच्या बंधनांपासून मुक्ती, म्हणजे आसक्ती आणि अहंकाराशिवाय साक्षीभावाने कर्म करण्याची क्षमता. यावर अजून विचार करायला खूप वाव आहे. कदाचित मुक्ती ही एक स्थिती नसून एक दृष्टिकोन आहे, एक जगण्याची पद्धत. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यावर पुन्हा कधीतरी बोलूया नक्की. आजच्या या सखोल चर्चेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.